मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर आजही कायम आहे। अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळते। तर मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मागील 2 दिवसापासून पावसाने जोर धरल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे पुणे घाटमाथा असेल किंवा कोकण परिसर असेल, या परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे। पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे जे आहे ते पुणे परिसर असेल किंवा कोकण परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालं। पावसाला पोषक स्थिती झाल्याने एकीकडे कोकण घाटमाथ्यासह राज्याच्या अनेक ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा जो आहे तो अधिक पाऊस पडल्याची अतिवृष्टी होत आहे। शनिवारी सकाळपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे तालुक्यामध्ये उच्चांकी 231 मिलीमीटर इतका पाऊस पडला, तर त्याचवेळी चिपळूण येथे देखील 223 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं पाहायला मिळालं। यामुळे पुढील 3 ते 4 तास जे आहे ते नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडा असा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन विक्रम सावंत, मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।